स्वतंत्र आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या हलविल्या प्राण, हे मी सगळं करतोय महाराज, मला काय कोणाच्या बळाची गरज नाही. ते म्हणले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण गरज नाही असं निगरजेसारखं बोलू नको, त्याला समजून सांग ना. ते म्हणले ऐका, मी विश्व निर्माण करताना 3 प्रकारचं केलंय, त्यामध्ये 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, 20 पायाचे, 120 पायाचे अनेक जीव जन्माला आले. त्यापैकी 2 पायाचा जो प्राणी मनुष्य प्राणी आहे त्या मानवाला मी कर्माचं स्वातंत्र्य दिलंय, भोगाचं नाही. म्हणून ज्याला यायचे त्यांनी या. कर्माचं स्वातंत्र्य मानवाला दिलंय, भोगाचं नाही. सोप्या भाषेत कर्म भोग सांगतो, शास्त्र मला जास्त येत नाही. कर्म कर्म, बखवाद वाजवणं कर्म आहे, टाळ वाजवणं कर्म आहे, कीर्तन करणं कर्म आहे, कीर्तन ऐकणं कर्म आहे, पंढरीच्या वाऱ्या करणं कर्म आहे, गीता भागवत वाचणं कर्म आहे, हरिपाठ काकडा करणं कर्म आहे, अन्नदानाच्या पंक्ती घालणं कर्म आहे, देवाच्या ठिकाणी भरभरून देणगी देणं कर्म आहे. ही कर्माचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, पण भोगाचं मात्र नाही. भोग वेगळा आहे, कर्म वेगळं आहे. कर्म 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 करण्याचा सगळा अंश येथे, पण भोगाचं स्वातंत्र्य नाही. कर्म तुम्हाला सांगितली, भोग आहे का? भोग म्हणजे घेणं खाणं. एकानं ठरवलं महाराज, काय ठरवलं? म्हणलं पंक्त काल्याचा प्रसाद आहे माझा, काल्याच्या दिवसाचा बो आहे म्हणलं, माया वाट्यावर आला, बो सुद्धा वाट्यावर गेला आता. असं दळणातल्या खड्यासारखे खडे निवडल्याप्रमाणे महाराजांचं मार्गदर्शन असायचं. महाराज सगळं आयुष्य गेलं, आयुष्य महाराज. ह्या गावात नेमकी कोणता बुवा आणि कांता बुवा झाल्यावर कांता बुवा. तास पाहिजे तर पोरांची झोप नाही फ्रीज मध्ये. अगं उठवळ 15 दिवसाचं सुळ पोरांचं देवाला पूर्णाच्या पड्या घाली असल्यामुळे पूर्णाच्या पड्या असतात का महाराज? अशा गमती लागत गमती गमती लागत. विनोदाची कथा गोडवाने विनोदाची कथा गोडवाने जेवण झाल्यानंतर मला रोज तुम्ही पूर्णाच्या पोळ्या करता. हो महाराज, तुमचं कीर्तन आमच्या मालकांना ऐकलं तेव्हापासून रोज